नमस्कार स्वामी भक्त हो. भक्ती प्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव चोळाप्पा निजधामी गेला. इसवी सन 1877 चालू होतं. अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास येणारी लोकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच होती. श्री स्वामी समर्थांपासून सरकारी हुकमानं चोळाप्पा आणि सुंदराबाईस दूर केल्यानं यांत्रिकांनी सुटकेचा श्वास सोडला होता. चोळाप्पा आणि सुंदराबाईसही आता सर्वसामान्याप्रमाणे स्वामींच्या दर्शनास यावं लागे. तरीही या अंतरंग लीला सहचरांवर श्री स्वामी समर्थांचं प्रेम कधीच कमी झालं नाही. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात येऊन 2 दशकापेक्षाही जास्ती काळ लोटू लागला होता. श्री स्वामींच्या वास्तव्याने अक्कलकोट नगरीचं स्वरूपच बदलून गेलं होतं. चोळाप्पाची श्री स्वामींवर अतीव निष्ठा होती. किंबहुना निव्वळ चोळाप्पासाठीच श्री स्वामींनी अक्कलकोटी येणं केलं होतं. चोळाप्पाच्या मनात सतत येई की श्री स्वामी समर्थांचं सानिध्य आपणाजवळ कायम असावं. श्री स्वामी सुताच्या देहावसानंतर बरेच वेळा स्वामींनी बोलून सुचवलं होतं की त्यांचा भूतलावरील प्रवास आता थोडाच उरला आहे. चोळाप्पानं मनाशी काही ठरवून बुधवार पेठेतील आपल्या राहत्या घरी जमीन खणून एक गुफा बनवण्यास सुरुवात केली. त्या एकनिष्ठ भक्ताची एकच इच्छा होती की श्री स्वामी समर्थांनी समाधी घेतल्यास त्याचं चिरविश्रांतीचं स्थान आपल्या घरीच व्हावं. अंतर्यामी श्री स्वामी समर्थांना चोळाप्पाच्या या मानसाची पूर्ण कल्पना होती. चोळाप्पा स्वतः गुंफा बनवण्यासाठी खोदकामात दंग असायचा. एके दिवशी श्री स्वामी समर्थ फिरत फिरत चोळाप्पाच्या बुधवार पेठेतील घरी आले. चोळाप्पांचं लक्षच नव्हतं. जमीन खोदकामात मग्न असलेल्या चोळाप्पास श्री स्वामींनी विचारलं, "चोळ्या, काय रे करतो आहेस?" योगीराज श्री स्वामींना बघून प्रथम चोळाप्पा चमकला, परंतु उत्तर काय द्यावं हेही त्याला सुचेना. श्री स्वामी समर्थांशी खोटं कसं बोलावं. श्री स्वामी मिश्किलपणे म्हणू लागले, "चोळ्या, लक्षात ठेव, आधी तुला यात घालीन आणि नंतरच मी जाईन बरं का." चोळाप्पा खजील होऊन जमिनीकडे पाहत राहिला. अश्विन महिना चालू होता. थंडी पडू लागली होती. श्री स्वामी समर्थ मण्णूर मार्गे चित्तापूर या गावी निघाले. बरोबर चोळाप्पा होताच श्री स्वामी म्हणाले, "चोळ्या, मण्णूरच्या वाटेत काटे आहेत रे, आपण दुसऱ्या मार्गाने जाऊ." परमात्मा श्री स्वामी समर्थांना पुढे काय घडणार आहे याची जाणीव होती. चोळाप्पास श्री स्वामींच्या बोलण्याचा अर्थबोधच झाला नाही आणि त्याने मण्णूरच्याच मार्गे जाऊ असा हट्ट धरला. श्री स्वामी समर्थांच्या करुणामय नेत्रात अश्रू तरळले. चोळाप्पाच्या ध्यानीही आलं नाही. परमात्म्यांच्या ठरवलेली नियती प्रत्यक्ष त्यांच्या प्रयत्नानंही बदलण्यास तयार नव्हती. दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थ बरोबरच्या सेवेकरी आणि चोळाप्पाबरोबर वाडीला आले. त्या दिवशी संध्याकाळी चोळाप्पास पटकी झाली. त्याची तब्येत बिघडू लागली. वेळ आली होती. करुणाकर श्री स्वामींनी हातातील कडे काढून चोळाप्पाकडे फेकले आणि म्हणाले, "याच्यावर बसून राहा." चोळाप्पाला यातील गर्भितार्थ समजलाच नाही. त्याने ते कडे स्वामींकडे परत दिले. त्याला हे कळलं नाही की श्री स्वामी समर्थांच्या सांगण्यानुसार कड्यावर जर बसून राहिला असता तर पटकीची बांधा थांबून बरा झाला असता. देवी आणि पटकीच्या साथीने कहर केला होता. तिला नियंत्रणात आणण्यासाठी श्री स्वामी समर्थ म्हणाले, "आता देवीला उशीस घेऊन निघतोयस." भक्त कल्याणार्थ श्री स्वामींनी चोळाप्पाचा ज्वर स्वतःवर घेतला. चोळाप्पा आता हगवणीनं हैराण झाला होता. त्याला उचलून जवळील मारुतीच्या कट्ट्यावर ठेवण्यात आले. या प्रसंगी केजचे नानासाहेब देशपांडे तिथे आले होते. घडणारा सर्व प्रकार ते पाहत होते. श्री स्वामी समर्थ चोळाप्पावरील प्रेमापायी त्याचा आजार स्वतःवर घेत आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. श्री स्वामींची ही लीला नानासाहेबांस रुचली नाही आणि ते भयभीत झाले. त्यांनी स्वामींची मनधरणी चालू केली आणि जवळजवळ श्री स्वामींची मर्जी नसतानाच त्यांना आपल्या बग्गीत घालून अक्कलकोटला प्रयाण केले. श्री स्वामी समर्थ कृपा सावलीचे संरक्षण अक्कलकोटला निघून जाताच चोळाप्पाचं निधन झालं. परमात्म्याचा एकनिष्ठ भक्त काळाच्या पडद्याआड गेला.
आणि आपल्या मेरू पर्वताखाली स्वस्थानी परतला. चोळाप्पाच्या निधनाचं वृत्त अक्कलकोटात सर्वांनाच धक्कादायक होतं. श्री स्वामी समर्थांच्या अतिप्रिय लीला सहचाराच्या जाण्याने श्री स्वामीही मौन झाले होते. चोळाप्पांची विधवा पत्नी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आली आणि रडून श्री स्वामींना विचारू लागली, आपण असताना सुद्धा असं कसं झालं? हे विचारणाऱ्या चोळाप्पाच्या पत्नीस श्री स्वामी समर्थांनी करदर्शन दिलं. त्यात तिला तिचा नवरा दृष्टीस पडला. याचा अर्थ आपल्या परमप्रिय भक्तश्रेष्ठ चोळाप्पा श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या सर्व गुणदोषांसकट सम्मिलित करून घेतलं होतं. श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या शब्दानुसार खरोखरीच त्यांच्या प्रिय चोळ्यास आपणा आधीच निजधामी पाठवलं होतं. राणी साहेबांनी श्री स्वामी समर्थांना आपण उदास का आहात असं विचारता स्वामी उत्तरले, काय करू, चोळ्याची संगत सुटली. आमचं 7 जन्माचं पिता पुत्र्याचं स्थान नातं तुटल्यासारखं झालं आहे. तो वियोग आता आम्हाला सहन होत नाही. चोळ्या वाचून आता कोणास लीला दाखवू, म्हणून आम्ही आता लवकरच जाऊ. सगळे सोयरे नाती गोती कुणाचे कुणी नाही. काशी क्षेत्री बेहरे शास्त्री राहायचे. ते अत्यंत विद्वान आणि ज्योतिषी होते. त्यांच्या विवाहानंतर बऱ्याच वर्षांनी पुत्रप्राप्ती झाली. मुलाच्या जन्मामुळे सर्व कुटुंबास आनंद झाला. स्वतः उत्तम फलज्योतिष जाणत असल्यामुळे बेहरे शास्त्रींनी मुलाची कुंडली मांडली. परंतु कुंडलीचा निष्कर्ष पाहताच बेहरे शास्त्री अत्यंत चिंताक्रांत झाले. उतार वयात मोठ्या मुश्किलीने जन्माला आलेला त्यांचा पुत्र अल्पायुषी होता. त्यांच्या बालवयातच एका विशिष्ट जन्म नक्षत्रावर त्याचा मृत्यू बेहरे शास्त्रींना अटळ दिसत होता. त्यांच्या आनंदाला गालबोट लागलं होतं. परंतु बेहरे शास्त्री हातावर हात ठेवून बसणाऱ्यांपैकी नव्हते. चिंतातूर बेहरे शास्त्रींनी काशीस्तच त्यांच्यावर काही उपाय मिळतो का याची चौकशी चालू केली. गंगेच्या घाटावर त्यांची भेट एका सत्पुरुषाशी झाली. बेहरे शास्त्रींनी आपली व्यथा आणि चिंता त्या सत्पुरुषास बोलून दाखवली. त्या सत्पुरुषाने मुलाची पत्रिका मागितली आणि पाहून म्हणाले, निव्वळ ईश्वरी कृपा झाली तरच निसर्ग नियमात परिवर्तन होईल, अन्यथा या मुलाचा बालवयातील मृत्यू अटळ आहे. जर एखाद्या अवतारित महात्म्यांचं यास दर्शन झालं तर हा पुत्र आयुष्यमान होण्याची शक्यता आहे. बेहरे शास्त्रींनी या कलियुगात असा महात्मा कुठे भेटेल अशी पृच्छा केली. ते सत्पुरुष म्हणाले की तुझं भाग्य थोर आहे. या कलियुगात महाराष्ट्र प्रांतात अक्कलकोट इथे परमात्मा परब्रह्म प्रत्यक्ष सगुण रूपात अवतरले आहेत. त्याचं सहकुटुंब दर्शन घेऊन सेवा करावी. मुलाच्या पत्रिकेतील ग्रहमानाप्रमाणे मुलाची मुंज सुद्धा होणार नाही असं बेहरे शास्त्रींना दिसत होतं. पण घाटावर भेटलेल्या त्या सत्पुरुषाने अक्कलकोट इथे परमात्मा परब्रह्माचं सहकुटुंब दर्शन घेऊन सेवा करण्याचा उपाय सांगताच बेहरे शास्त्रींना आशेचा किरण दिसू लागला. घरी परतून बेहरे शास्त्रींनी आपल्या कुटुंबास गंगेवर घडलेला प्रसंग आणि सत्पुरुषाने सुचवलेला उपाय कथन केला. कसंही करून काहीतरी उपायाने आपला मुलगा दीर्घायुषी व्हायलाच हवा असं त्या माऊलीलाही वाटतच होतं. तिनेही अनुमती दिली आणि सर्व बेहरे कुटुंब अक्कलकोटला पोचले. अक्कलकोट हे गाव काशीपासून खूपच दूर असल्याने बेहरे शास्त्रींना सर्व वातावरणच वेगळं होतं. अक्कलकोटात अगदी नवख्या असलेल्या बेहरे शास्त्रींची गाठ नारायण हर्डीकरांशी पडली. हर्डीकरांनी बेहरे शास्त्री आणि त्यांच्या कुटुंबाची व्यवस्था आपल्या वाड्यात केली. वेळ आली होती. दुसऱ्या दिवशी स्नान संध्या आटपून बेहरे शास्त्री आपल्या पत्नीस आणि मुलगा आणि अन्य कुटुंबीय मंडळीस घेऊन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास गेले. श्री स्वामी वटवृक्षाखाली विराजमान होते. बेहरे शास्त्रींनी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि मुला श्री स्वामींच्या पायावर घातलं. मनात एकच प्रार्थना होती की हे परमात्मा, आता तूच या लेकराला तार. श्री स्वामी समर्थ निर्विकार बसले होते. त्यांनी जवळ असलेली गुरुचरित्राची पोथी बेहरे शास्त्रींच्या हातात टाकली. श्री स्वामींनी मुलास आणि सर्व कुटुंबियांस आशीर्वाद दिला. श्री स्वामी समर्थांनी बेहरे शास्त्रींना गुरुचरित्र वाचण्याचं सूचित केलं होतं.
सर्वजण आनंदाने हर्डीकराच्या वाड्यात परत आले. बेहेरे शास्त्रींनी दुसऱ्या दिवशीपासूनच उत्तम मुहूर्त पाहून श्री गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं. शास्त्री बुवांच्या ज्योतिष गणनेनुसार आजपासून चौथ्या दिवशी नक्षत्र बदलावेळी मुलांच्या प्राणावर संकट होतं आणि ते अटळ होतं. श्री स्वामी समर्थ बेहेरे शास्त्रींच्या पारायणावेळी रोज हर्डीकरांच्या वाड्यावर येऊन बसत असत. श्री स्वामींच्या सानिध्याने बेहेरी शास्त्रींना मोठा धीर येत असे. पारायणाचा चौथा दिवस उजाडला. घरातील सर्वांनाच आणि हर्डीकरांना मुलावरील संकटाची कल्पना असल्याने सर्वच जण हवालदिल झाले होते. श्री स्वामी समर्थांचे हर्डीकरांच्या वाड्यात आगमन झाले. श्री स्वामींनी बेहेरे शास्त्रींना विचारलं, काय बुवा, पारायण करताय ना? बेहेरे शास्त्रींनी आज्ञाप्रमाण असं उत्तर देऊन पारायणास सुरुवात केली. वेळ आली होती. मुलाच्या मृत्यूची घटिका जवळ आली. पारायण चालू असतानाच मुलगा अचानक मूर्छित होऊन धाडकन जमिनीवर पडला. उपस्थित सर्वांना पूर्वकल्पना असल्याने एकच धावपळ सुरू झाली. श्री स्वामी समर्थ तिथेच उपस्थित होते. त्यांनी शांतपणे ताबडतोब तीळ आणा अशी आज्ञा केली. श्री स्वामींच्या तोंडून तिळाचे नाव ऐकताच सगळ्यांची तोंड काळवंडली. स्वामींनी आज्ञा दिली, शर्करायुक्त तीळ मुलास खाण्यास द्यावे. त्यानुसार तीळ आणून साखरेत घोटून मुलाच्या मुखात घातले आणि विस्मयकाररित्या मृत्यूची घटिका टळून मुलगा सावध झाला. लगेच उठूनही बसला. बेहेरे शास्त्रींच्या मुलाचं नाव काय होतं हे बघण्यास हर्डीकर वाड्यात तोबा गर्दीच उसळली होती. शास्त्री बुवांचा मुलगा वाचल्याने आनंदोत्सव सुरू झाला. पुराणातील मार्कंडेयाची गोष्ट श्री स्वामींनी 19व्या शतकात अक्कलकोटात पुन्हा घडवून आणली होती. जमलेल्या सर्वच जणांनी श्री स्वामी समर्थांचा जय जयकार केला. बेहेरे शास्त्रींनी श्री स्वामींची षोडशोपचारे पूजा करून ब्राह्मण भोजनाचा मोठा कार्यक्रम केला. बेहेरे शास्त्री नंतर मोठ्या आनंदाने सर्व कुटुंबास घेऊन काशीस रवाना झाले. अंतरंग शिष्य चोळाप्पा श्री स्वामी आधी निजधामी गेला. गुरुचरित्र वाचनाने बेहेरे शास्त्रींच्या मुलाचा अपमृत्यू टळला. श्री स्वामी समर्थ.